घरात ज्या वस्तू अवेलेबल असतील त्यापासूनच आपण ओल्या मटाराची टिक्की बनवणार आहोत. समजा एखाद 2 वस्तू नसतील तर त्याऐवजी काय वापरायचं त्यासुद्धा मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे. 4 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक आहेत म्हणून जास्त घेतल्या आहेत. आता हे मिक्सरला लावून मी थोडंसं जाडसर वाटून घेणार आहे. कढई तापत ठेवलेली आहे. अगदी थोडं मसाले भाजले जातील इतकंच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तापल्यावरती आपल्याला प्रथम आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे. लसूण खात नसाल तर तुम्ही लसूण स्किप पण करू शकता. आता आपण जी मिरची जाडसर कुटून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये घालून घेऊ. अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट कमीच घेतलेलं आहे कारण आपण हिरवी मिरची आधी घेतलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा मीठ. सर्व आता आपण मिश्रण भाजून घेऊ छान. आणि आपण जे वाटाणे सोलून घेतले, 1 वाटी मी वाटाणे घेतलेले आहेत ओले. तुम्ही कितीही घेऊ शकता, कमी जास्त प्रमाण करू शकता. अर्धी वाटी पाणी घालून घेऊ. यावर मी झाकण ठेवून घेणार आहे. वाटाणे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत. इथे मी बारीक किसणी घेतलेली आहे आणि यावर आपण आता बटाटे जे सोलून घेतलेले आहे ते आपण किसून घेऊ. तीन ते 4 मिनिट झालेले आहेत आणि आता आपले वाटाणे शिजले का आपण ते बघून घेऊ. वाटाणे एकदम छान शिजलेले आहे. आता याला मॅशरने मी मॅश करून घेणार आहे. मॅशरने याला दाबून घेऊ. हे जे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे यातले मी 3 भाग इतका मिक्सरला लावून थोडंसं जाडसर बारीक करून घेणार आहे. आपण जर पूर्ण वाटाणे अख्खे ठेवले तर आपला जो पॅटीस आहे तो तुटेल, म्हणून आपण 3 भाग इतकं बारीक करून घेणार आहोत आणि 1 भाग जाडसर असं मॅशरने दाबून घेणार आहोत. बघा आता मिक्सरला लावून मी असं जाडसर बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता परत मसाल्यामध्ये मी मंद आचेवर छान मिक्स करून घेणार आहे. मसाला आपल्याला जो स्टफिंगचा मसाला आहे तो आपल्याला सुक्का हवा आहे, ओला नको, नाही तर आपला पॅटीस तुटेल. त्यासाठी बघा आता परत मी त्यामध्ये चवीसाठी 1 लिंबाचा रस घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इतकी साखर घालून घेतलेली आहे. लिंबाच्या रसामुळे आणि साखरेमुळे पॅटीसला खूप छान चव येते. आता इथे मी फुटाणे घेतलेले आहेत 1 मूठभर आणि त्याची मी साल काढून बारीक करून घेणार आहे. फुटाणे नसले नो प्रॉब्लेम, 1 चमचाभर इतकं बेसन पीठ मस्त मंद आचेवर भाजून घ्या आणि त्याचा उपयोग आपण करू शकतो. आपण जी फुटाण्याची डाळ केली आहे ती 1 चमचा इतकं मी स्टफिंगमध्ये टाकून घेणार आहे. याच्यामुळे काय होईल ना, आपण जो गोळा करणार आहोत स्टफिंगसाठी त्याला ते घट्ट धरून ठेवेल. छान एकजीव करून घ्यायचं आणि गॅस बंद करून आपलं जे स्टफिंगचा मसाला आहे तो गार करायला आपण साईडला ठेवून घेऊ. स्टफिंग गार होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब पण करून घ्या. इथं मी 4 ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहे. मिक्सरचं मधलं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी असे स्लाईसचे तुकडे करून टाकले आहेत आणि मिक्सरला लावून आपण बंद चालू असं करून मिक्सरला फिरवून घेऊ आणि त्यापासून आपलं ब्रेड क्रम्स तयार होतील. ब्रेड क्रम्स नाही आहे काही हरकत नाही, पोहे प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. पोहे असे छान कापडाने पुसून घ्यायचे आणि ते पोहे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे रव्याप्रमाणे. आता इथे जो आपण बटाट्याचा लगदा केलेला आहे त्याला छान असं परातीमध्ये घालून चिकन करून घ्यायचं. त्यामध्ये 2 ते 4 चमचे इतकं आपण ब्रेड क्रम्स मिक्स करून घेणार आहोत. ब्रेड क्रम्स नसले तर पोहे बारीक करून टाकून घ्यायचे, हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. बघा आता छान असा गोळा आपला तयार झालेला आहे. थोडंसं तेल लावून गोळा मस्त चिकन करून घ्यायचा आहे आपल्याला.
बटाटे जर चांगले चिकन झाले तर आपली पॅटीस ही फुटत नाही, ती छान होते. 1 चमचा इतकं मीठ घालून घेतलेलं आहे. चिकन झालेल्या गोळ्याला तेलाचा हात लावून साईडला आता आपण ठेवून घेऊ. 1 बाउल घेतलेला आहे. 4 ते 5 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा घ्या. मैदाही नसेल तर साधी गव्हाची कणिक घेतली तरी चालतं. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घ्यायची आहे. फार पातळही नाही आणि फार घट्टही नाही. बघा या प्रकारे आपल्याला स्लरी करून घ्यायची आहे. स्लरी बघा आता आपली तयार झालेली आहे. स्टफिंगचा मसाला छान गार झालेला आहे. त्यापासून आपल्याला असे लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे आहे. वरून छान अशी बारीक कोथिंबीर कट करून टाकून घेतलेली आहे. पुदिनाचे पानं जर असतील तर पुदिनासुद्धा बारीक कट करून घातल्यावरती त्याची टेस्ट अजून छान येते. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं की एक वस्तू नसली म्हणून आपण रेसिपी कॅन्सल करायचं नाही. जे आहे त्यातून आपल्याला रेसिपी बनवता आली पाहिजे. बघा आता असे लिंबा एवढे मी असे गोळे बनवून घेणार आहे. गोळे असे तयार करून घ्यायचे म्हणजे मग आपल्या आयत्या वेळेला घाई पण होत नाही. बघा असे आता आपण पटापट गोळे करून घेऊ. आता आपण जे बटाट्याचा लगदा तयार करून घेतला आहे पारीसाठी, त्याचा एक गोळा तोडायचा आणि त्याच्या असं वाटीसारखा आकार तयार करून घ्यायचा आहे. तळ हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे जो बटाट्याचा लगदा आहे तो आपल्या हाताला चिकटणार नाही. आता त्यामध्ये असं ही गोळी आपल्याला टाकून घ्यायची आहे सारणाची आणि जसे आपण पुरणाच्या पोळीमध्ये पुरण भरतो त्याप्रमाणेच आपल्याला हे गोळी त्यामध्ये बंद करून घ्यायची आहे आणि हातावर असं गोल फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे आपली जी टिक्की आहे ती कुठेही क्रॅक असायला नको, एकदम छान अशी चिकन पाहिजे. थोडं हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे, फार प्रेस करू नका. आपण जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घेतली आहे तर चमच्याने चांगली ढवळून घ्यायची आहे, कारण कॉर्नफ्लॉवर हे तळाशी बसून जातं. म्हणून आधी डिप करायच्या आधी छान असं हलवून घ्यायचं आहे. आणि आता आपण जी टिक्की बनवली आहे ती टिक्की स्लरीमध्ये डिप करून घ्यायची आहे आणि ती अशीची अशी आपल्याला ब्रेड क्रम्सवर ठेवून घ्यायची आहे. आणि आता दुसऱ्या हाताने आपल्याला टिक्कीवरती ब्रेड क्रम्स टाकून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा आपल्याला दुसऱ्या हाताचाच उपयोग करायचा आहे. आपण जर त्याच हाताने ब्रेड क्रम्स लावले तर ते ब्रेड क्रम्स ओले होतील. अशा प्रकारे आता आपण टिक्क्या बनवून घेऊ. ब्रेड क्रम्स टाकल्यावर उलटून पालटून दोन्ही बाजूने लावायचं आहे आणि वरून हाताने थोडंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते ब्रेड क्रम्स जे आहे ते टिक्कीला छान चिटकून बसतील आणि त्यामुळे आपली जी टिक्की आहे ती वरून छान क्रिस्पी बनते. गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे. पॅन नसेल तर तुम्ही साधा फ्लॅट असा डोसा तवा पण ठेवू शकता आणि तव्यावर छान असं तेल पसरवून घ्यायचं आहे. तेल थोडं जास्तच घालायचं आहे कारण आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. एका वेळेस आपल्या 4 ते 5 इतक्या टिक्क्या बसतात. जास्त टिक्के ठेवण्याचा मोह करू नये कारण मग त्या एकमेकाला चिकटतात आणि मग त्या तुटतात. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि साधारण एक 3 ते 4 मिनिट झाल्याशिवाय आपल्याला टिक्की पलटी करायची नाही आहे, नाहीतर मग ती तुटून जाते. या प्रकारे आपल्याला उलटपालट करून गोल्डन कलर येईपर्यंत छान अशा टिक्क्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. या प्रकारे टिक्क्या बनवून एका एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवू शकतात. तर तुम्ही ह्या टिक्क्या आठवडाभर केव्हाही काढून बनवू शकतात. म्हणजे पाहुणे जरी आले तर आपल्या आयत्या वेळेस घाई होत नाही. बघा आता टिक्कीला किती सुंदर असा कलर आलेला आहे. वाव, मस्त असं छान गोल्डन कलर आल्यानंतर आपल्याला टिक्क्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. अशी ओल्या मटारची जी टिक्की बनवली आहे ती टोमॅटो सॉससोबत खूपच छान अशी टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला कॉमेंटमध्ये पण नक्की कळवा.
व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. परत भेटू नवीन व्हिडिओसोबत.